नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। हल्ली कोणत्याही देवस्थानला उत्सवाच्या वेळी खूप गर्दी वाढत आहे। यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी सांगितलंय की उत्सवाच्या वेळी शक्यतो तीर्थक्षेत्री जाऊ नये, पण लोकांच्यात एक भ्रामक कल्पना आहे की उत्सवाच्या वेळेस गेल्यानंतर देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात, पण हे सगळं चुकीचं आहे। हे आकडे फुगवले जातात। दुसरं, तिथं व्यवस्थित दर्शन होत नाही, धक्काबुक्की होतो, त्रास होतो, देवाला पाहता येत नाही, देव तुम्हाला पाहत नाही। मग करायचं काय? तर शक्यतो काही लोकांनी ठरवायला पाहिजे की आपण प्रत्येक वेळी उत्सवाला जायलाच पाहिजे का? अमुक एका तीर्थक्षेत्राचं नाव घेत नाही, कारण तीर्थक्षेत्र भरभरून वाहत चाललेले आहेत। वृत्तपत्रात बातम्या येतात। जेव्हा भक्त बदलेल तेव्हा खरं देवाला आनंद होईल की हा भक्त माझ्याकडे आला नाही। खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात देव आहे, देवघरात देव आहे। त्या देवाला सोडून आपण त्या तीर्थक्षेत्री जातो, त्या घरातल्या देवाला काय वाटत असेल याचाही सर्वसामान्य भक्त विचार करत नाही, कारण त्याचं मुळात देवप्रेम नाही। आजपर्यंत मी कधीही कोणत्या उत्सवाला त्या तीर्थक्षेत्री गेलो नाही, कारण देव आपल्या घरात एकदा आहे म्हटल्यानंतर त्या तीर्थक्षेत्री जाण्याचा काही अर्थ नाही। आपल्या घराला आपण घर पण दिलेलं असतं, आपल्या घरातल्या जागेत देव असतो, म्हणून त्याला आपण देवघर म्हणतो आणि आपण फार चुकीचं वागतो। देव वर्षभर तीर्थक्षेत्री असतात, आपण वर्षभर केव्हाही गेलं तरी चालू शकतं। देवाला जायला विरोध नाही, पण उत्सवाच्या वेळेस का जायचं नाही याच्यात भाविकांनी थोडा बदल करायला पाहिजे। काहीही समाधान होत नाही, राहायला जागा मिळत नाही, वाटेत ट्रॅफिक जाम, तिथे गेल्यानंतर जागा मिळत नाही, पाण्याची गैरसोय, रांगा, महागाई, इतका त्रास होतो आणि देव दखल घेत नाही, हे मात्र 100% सांगतो। अशा गर्दीच्या वेळीच आलेल्या भक्तांची देव दखल घेत नाही, कारण देवालाही कळतं की हा स्वार्थाने इथं आला आहे, मी त्याच्या घरात बसलो, हा इथं आला आहे केवळ मोठेपणासाठी, आणि योग्य वेळी देव दखल घेतोच। तुमच्या घरात देव आहे, तिथं आपण उत्सव साजरे करायला पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांना बोलून आपलं चहा पाणी किंवा प्रसादाचा कार्यक्रम केला तर तो आपल्याला फार सोयीस्कर आहे। उत्सव घरात करायचे आणि ध्यानासाठी आपण तीर्थक्षेत्री जायला पाहिजे, परंतु आजकालची अशी परिस्थिती पाहिली, तीर्थक्षेत्री ध्यान होत नाही, नामस्मरण होत नाही, प्रदक्षिणा होत नाही, दर्शन होत नाही, रांगेत वेळ जातो, प्रवासात वेळ जातो, केवळ प्रवास होतो आणि एक मोठेपणा गणला जातो, याशिवाय काहीही अर्थ होत नाही। जे भाविक मनापासून देवाची सेवा करतात आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे, या वर्षापासून माझी भाविकांना विनंती आहे, तीर्थक्षेत्री जायला विरोध नाही, जायलाच पाहिजे, पण जाऊन तिथं वास्तव्य करून तुम्ही ध्यानधारणा करायला पाहिजे आणि छोटे मोठे उद्योग हे आपल्या घरात करायला पाहिजे। पुण्यतिथी आली गर्दी, जयंती आली गर्दी, पौर्णिमा आली गर्दी, असं गर्दीचे दिवस जर वाढत गेले तर त्या तीर्थक्षेत्री देव थांबतील का? आणि तुमच्या घरातल्या देवाला काय वाटेल ह्याचाही तुम्ही विचार करत नाही। जो खरा भक्त देवावर प्रेम करतो तो आपल्या घरातील देवाला सोडून कुठेही जाणार नाही, आणि ज्या दिवशी तुमच्या असा विचारात फरक पडेल तेव्हा तीर्थक्षेत्राची गर्दी कमी होईल आहे, तिथं होणारा तुम्हाला त्रास कमी होईल, तिथं चाललेली लुटालूट कमी होईल। हे एकदम होणार नाही, परंतु जे भक्त जाणार नाहीत त्यांना तरी हा अनुभव येईल। तिथं जाणारे भक्त सगळ्यांपर्यंत हा विचार जाणार नाही, परंतु आपण बदललं तर हळूहळू जग बदलत जाईल। तुम्ही बदलला तुम्हाला आनंद होईल, तुम्ही बदलला तुम्हाला फायदेशीर होईल, आणि तुम्ही आचरण केलं तर देवालाही वाटेल हा गर्दीत आला नाही, इतर वेळी माझ्याकडे आला आहे, मी इथं 12 महिने 24 तास आहे, माझं हा नाव घेतो आहे, मला डोळे भरून पाहतो आहे, मी सुद्धा त्याला डोळे भरून पाहून त्याला मी कृपा आशीर्वाद देईल आणि परमेश्वर कृपा आशीर्वाद देतो। एवढं साधं सोपं आणि अध्यात्म आहे, परंतु वारंवार मी काय अनेक लोक सांगतात, पण लोकांचा देवाच्या दारात जायचा उत्साह खूप वाढलेला आहे। त्याचे फायदे पण मी सांगितले, तोटे पण सांगितले, पण फायदे फार कमी आहेत, तोटेच जास्त आहेत। आणि तुम्हाला खरंच सांगू का, देवाच्या दारामध्ये तुम्हाला काही मात्र किंमत नाही, तुम्हाला तिथं कोणी किंमत देत नाहीत, त्या गावातील नागरिक तुम्हाला किंमत देत नाहीत, पुजारी त्यांच्या कामात असतात, ट्रस्टी आपल्या नादात असतात, कार्यकर्ते आपल्या नादात असतात, तुमच्याकडे कोण बघत नाही, बोलत नाही, तुम्ही फसले जाता। आणि देवाच्या दृष्टीने पाहिलं तर देवाच्या दृष्टीने तुम्ही
ब्लॅकलिस्टमध्ये जाता. का देव म्हणतो 12 महिने 24 तास मी इथं असताना हा आज का आला, तर तो स्वार्थासाठी आला आहे, केवळ मोठेपणासाठी आला आहे. आणि जिथं मोठेपणा किंवा बाह्यप्रियता आहे तिथं परमेश्वराची कृपा सहजासहजी होत नाही. अनेक ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जो स्वतःची कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतो तो खरा पुण्यवान. जो धर्माप्रमाणे वागतो, आचरण करतो आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, तोच खरा पुण्यवान. देवाला येणं हा मोठेपणा आहे. हा मोठेपणा बाजूला सारण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तुम्ही कायम परमेश्वराला कधीही फसवू शकणार नाही. नियतीपणा फिरत असते, नियतीलासुद्धा फसवू शकणार नाही. फसवण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तुमच्या आचरणात बदल करा. आचरण बदललं तर ते सगळ्यांना आवडतं आणि नियतीला पण ते आवडेल, देवाला पण आवडेल. आणि नियती तुमचं आचरण बदललं तर तुमचं पाप कमी करू शकेल. म्हणजे तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं पाप घडणार नाही. परमेश्वरालासुद्धा आपला भक्त बदलल्याचा आणि निवांतपणे आल्याचा तीर्थक्षेत्री आनंद होईल. कारण देवाला आनंद देणं, देवावर श्रद्धा ठेवणं आणि आपण देवाकडे आशीर्वाद प्राप्त करून घेणं यासाठीच आपण देवाला जायचं असतं. उत्सवाला जाण्यापूर्वी अनेकांनी विचार करावा. तो वार सोडून जावा. गुरुवारी गर्दी, आषाढी एकादशीला गर्दी, अशा वेळी जाऊन उपयोग नाही. इतर वेळी जा, म्हणजे समान गर्दी राहील आणि गर्दीचे फायदे तोटे तुम्हाला नंतर जाणवेल. माझ्या या व्हिडिओचा तुम्ही विचार करा आणि परमेश्वराची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वर्षभर केव्हाही सणवार सोडून, उत्सव आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सोडून तुम्ही जावा. देव आणि तुम्ही जेव्हा समोरासमोर येताल तेव्हा तुम्हाला देवाला डोळे भरून पाहता येईल आणि देव तुम्हाला डोळे भरून पाहून तुम्हाला कृपा आशीर्वाद निश्चित देईल आणि तो द्यावा अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.